सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या वेणीत सुगंधी गजरा दिसायचा, घरभर मोगऱ्याचा दरवळ पसरायचा. पण आज ही सुंदर परंपरा हळूहळू लुप्त होत चाललेली आहे, म्हणजे कमी होत चाललेली आहे. वेणीत माळलेला गजरा हा फक्त अलंकार नव्हता, तो संस्कृतीची ओळख, सौभाग्याचं प्रतीक आणि आनंदाचा सुगंध होता. मग अशी ही सुंदर परंपरा का कमी झाली आणि वेणीत गजरा माळण्याचं खरं काय महत्त्व आहे? ही परंपरा लुप्त नाही आहे, पण कमी होत चाललेली आहे. ती परंपरा आपण जपावी, ह्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण वेणीत गजरा माळण्याचं खरं कारण काय आहे ते आपण बघूयात. स्त्रीच्या वेणीमध्ये मोगऱ्याचा सुगंध दरवळला की वातावरण बदलून जातं. पण माहिती आहे का की वेणीत गजरा माळण्याचं हे फक्त सौंदर्यासाठी नाही, ते आहे त्याच्यामागे आहे दडलेलं आहे धार्मिक, आध्यात्मिक आणि शुभतेचं गूढ महत्त्व पण आहे. घरात आनंद, मनात प्रसन्नता आणि जीवनात मंगलता आणणारा हा गजरा नेमका का पाळतात? चला जाणून घेऊया. वेणीत गजरा माळण्याचे खास असे महत्त्व काय आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, वैज्ञानिक काय आहे ते आपण बघूयात. वेणीत गजरा माळण्याचा उल्लेख एका ठराविक पुराणात थेट असा गजरा असा मानण्यात नसला तरी फुले धारण करण्याचे महत्त्व अनेक पुराणात सांगितलेले आहे. विशेषतः पद्मपुराणामध्ये फुले, सुगंध, स्त्रीचे मंगल अलंकार हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं आहे. स्कंद पुराणामध्ये पूजा, अर्चना, व्रत, सणावेळी स्त्रियांनी फुले धारण करावे शुभ मानले गेले आहे. गरुड पुराणामध्ये सुद्धा सुगंधी फुले धारण केल्याने मन शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते असं सांगितलेलं आहे. परंपरेनुसार माता लक्ष्मी आणि पार्वती यांच्या अलंकारामध्ये केसात फुले दाखवली जातात. त्यामुळे स्त्रीने वेणीत गजरा माळणे हे सौभाग्य, मंगलता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेले. दक्षिण भारतात स्त्रिया रोज वेणीत गजरा माळण्याची परंपरा आजही जपतात. विशेषतः तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ येथे ही परंपरा खूप सामान्य आहे. रोज गजरा का माळतात? देव अर्चनेसाठी स्वतःला पवित्र ठेवण्याची भावना, स्त्रीची सौभाग्य, मंगलतेचं प्रतीक आहे. मोगऱ्याचा सुगंध मन शांत ठेवतो. पारंपरिक पोशाख, साडी घातल्यानंतर ते चुडा, वेणी सोबत एक गजरा आवश्यक मानला जातो. मंदिरात जाताना केसात फुले माळणे शुभ मानले जाते. तिथे सकाळी फुलांच्या बाजारात ताजे मोगऱ्या, जाई याचे गजरे विकले जातात आणि स्त्रिया रोज केसात माळतात. आणि ही परंपरा तिथे अजूनही म्हणजे दक्षिण भारतामध्ये दिसते. त्यांच्या दक्षिण भारतामध्ये अजूनही परंपरा जपली जाते. कारण काय तर ते रोजच्या जीवनातील शुभता आणि संस्कृतीचा सुंदर भाग आहे हा. दक्षिण भारतात विशेष करून आबोली म्हणजे कनकांबर ही फुले खूप वापरतात. विशेषतः रोजच्या वापरासाठी फुले लोकप्रिय आहेत. आता आबोलीचे फुले काय वापरली जातात? कारण काय टिकाऊ असतात, पटकन कोमजत नाहीत, नारंगी रंगामुळे वेणी सुंदर दिसते, सुगंधी हलका पण आकर्षक असर, रोज ऑफिससाठी, घरासाठी हे वापरणं योग्य जातं. मोगऱ्यासोबत काही ठिकाणी मोगरा आणि आबोली दोन्ही मिक्स करून गजरा सुद्धा वापरले जातात. हा सुद्धा लोकप्रिय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीच्या अलंकारांना खूप महत्त्व दिले गेले आहे. बिंदी, कुंकू, हिरव्या बांगडा, नथ आणि केसात फुले हे सर्व केवळ सजावटीसाठी नसून त्यामागे धार्मिक भावना जोडलेली आहे. त्यापैकीच एक सुंदर परंपरा म्हणजे वेणीत गजरा माळणे. पूर्वीच्या काळात काय स्त्रिया दररोज आंघोळ केल्यानंतर केस विंचरून वेणी घालत किंवा चुडा घालत आणि त्यात मोगऱ्याचा, जाईचा किंवा जुईचा गजरा माळत असत. यामुळे केवळ सौंदर्य वाढत नाही, घरामध्ये सुगंध पसरतो. हा सुगंध मनाला शांत करतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं मानलं जात होतं पूर्वी. वेणीत गजरा माळणं हे सौभाग्याचं प्रतीक मानलं आहे. विवाहित स्त्रीने केसात फुले माळणे काय होतं, लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं. असं म्हणतात, ज्या घरात स्त्री फुलांनी सजते त्या घरात आनंद, सुख, समृद्धी नांदते. म्हणूनच सण उत्सवात स्त्रिया आवर्जून वेणीत गजरा माळतात. पूर्वी तर दररोज वेणीमध्ये गजरा घालत असत, पण ही आता थोडीशी लुप्त होत चाललेली आहे. कमी म्हणजे लुप्त नाही पण कमी होत चाललेली आहे. आता वेणीत गजरा माळण्याचं काय महत्त्व आहे ते आपण बघूयात. वेणीत फुलाचा गजरा माळण्याने काय होतं, स्त्रीचं सौंदर्य वाढतं. पारंपरिकरित्या विवाहित स्त्रीने गजरा माळणे शुभ मानले गेले. आता नवरीला आपण गजऱ्याने खूप सुशोभित केलं जातं. वेणी नवरीला किंवा आपल्या सणा उत्सवामध्ये, दिवाळीला किंवा लक्ष्मीपूजनाला कोणत्याही सणा उत्सवामध्ये
आपण साडी वगैरे नेसल्यानंतर गजरा घालणं आवश्यक मानलेलं आहे, शुभ मानलेलं आहे. मोगरा, जाई, जुई यासारख्या सुगंध फुलांचा गजरा मन शांत करतो. घरामध्ये काय होतं, व्यक्तिभोवती प्रसन्न वातावरण होते, घरात आणि व्यक्तिभोवती. आणि परंपरेनुसार केसात फुले माळणारी स्त्री ही समृद्धीचं प्रतीक मानले, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. म्हणजे लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हटलं जातं. सण उत्सवात तर विशेष असं महत्त्व आहे गजऱ्याचं. पूजा अर्चना, व्रत, हळदी कुंकू, मंगल कार्य, संक्रांतीचा हळदी कुंकू, चैत्रागौरीचा हळदी कुंकू, यावेळी केसात गजरा माळणं शुभ मानलं गेलं. त्याच्यामुळे काय होतं, मंगलत्व वाढतं, मन प्रसन्न राहतं, ताण कमी होतो, मन आनंदी आणि शांत राहतं. पूर्वी दररोज स्त्रिया केसात गजरा घालत असत. याला स्त्रिया शिस्त, सौंदर्य, सांस्कृतिक ओळखीचं चिन्ह मानलं गेलं होतं, पारंपरिक होतं हे पहिले. वेणीत गजरा माळला की केवळ सुगंधच नाही तर आनंद, मंगलता आणि लक्ष्मीचं आशीर्वादही आपल्यासोबत येतात. म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये वेणीत गजरा माळणं हे सौंदर्यासोबतच शुभतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं, फुले काय करतात, हे देवाला प्रिय मानली जातात. आपण देवाला फुले अर्पण करतो, त्याचप्रमाणे केसात फुले माळणे म्हणजे स्वतःला पवित्र आणि मंगल बनवणे असं मानलं जातं. सुगंधी फुलांचा स्पर्श मनातील नकारात्मक दूर करतो असंही मानलं जाते. आपण पूजा अर्चना करते वेळी गजरा घालून पूजा अर्चना केली तर ती शुभ मानली जाते. म्हणून किंवा आपण गजरा जरी नाही, दररोज किमान 1 किंवा 2 फुलं तर केसात अवश्य घालावेत. मग पूजा अर्चना करावी, देवपूजा करावी. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गजऱ्याला महत्त्व काय आहे तर मोगऱ्याचं सुगंध काय मन शांत करतो, म्हणजे ताण कमी करतो, आपल्या मनात आनंदी भावना निर्माण करतो. त्यामुळे स्त्रीला स्वभाव प्रसन्न राहतो, घरातील वातावरणही आनंदी होतं. म्हणूनच पूर्वीच्या काही स्त्रिया रोज गजरा माळण्याची सवय ठेवत असत. सण, पूजा अर्चना, व्रत किंवा मंगल कार्याची वेळी वेणीत गजरा माळणं विशेष शुभ मानलं जातं. आता हळदी कुंकू, हरितालिका, नागपंचमी, श्रावण सोमवार, वटसावित्री, दिवाळी अशा अनेक सणामध्ये स्त्रिया फुलांनी सजवतात, त्यामुळे मंगलता वाढते असं मानलं जातं. फुलाचे दागिने सुद्धा बनवले जातात. डोहाळ जेवणाच्या वेळेस आपण फुलाचे दागिने बनवतो. कारण काय की मन प्रसन्न राहावं, शुभ असतं ते म्हणून. गजरात माळण्याचा आणखी एक सुंदर अर्थ आहे, तो म्हणजे काय, फुले काय निसर्गाचं प्रतीक आहेत. त्याच्यामुळे काय स्त्रीने माळलं गजरा तिच्या स्वभावातील कोमलता आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. शुक्रवारी गजरा माळणं विशेष असं शुभ मानले गेले आहे. हा दिवस देवी लक्ष्मीचा मानला जातो. त्या दिवशी केसात गजरा माळल्याने काय होते, घरात सुख समृद्धी येते असं म्हणतात. सोमवारच्या दिवशी गजरा माळणं शुभ मानलं जातं, कारण हा दिवस भगवान शिव आणि पार्वतीचा असतो. तसं तर दररोज गजरा घालणं शुभ आहे, परंतु एखाद्या वेळेस नाही जमले तर शुक्रवार, सोमवार, मंगळवार असे काही ठराविक तर वार आहेत, त्या दिवशी अवश्य घालावं. पूर्वी असंही म्हणत असत, स्त्रीने केसात फुले माळली की तिच्या आयुष्यात आनंद वाढतो. फुलांचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो, त्यामुळे राग कमी होतो आणि घरात शांतता राहते. म्हणूनच आजही अनेक ठिकाणी गजरा माळण्याची परंपरा टिकून आहे. काही ठिकाणी वेणीत गजरा माळणं हे केवळ परंपरा नाही, ते आहे एक सुंदर संस्कार. त्यातून स्त्रीचं सौंदर्य, तिची ओळख आणि भारतीय संस्कृतीचं वैभव दिसतं. आजच्या धावपळीच्या जीवनात ही छोटीशी परंपरा आपल्याला आनंद देऊ शकते. शेवटी एवढंच, वेणीत मोगऱ्याचा गजरा माळणं हे केवळ सुगंधच नाही, ते आहे आनंद, शुभता, समृद्धी आपल्या आयुष्यात दरवळत राहणं. म्हणूनच आपल्या संस्कृतीत वेणीत गजरा माळणं म्हणजे सौंदर्यासोबत बरोबरच शुभतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आजच्या आधुनिक जीवनामध्ये काय अनेक परंपरा हळूहळू मागे पडत आहेत, पण वेणीत माळलेला गजरा हा केवळ फुलांचा अलंकार नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा सुगंध. त्या छोट्याशा गजऱ्यात दडलेला आहे सौंदर्याची कोमलता, शुभतेची भावना आणि परंपरेची ओळख. पूर्वी आई, आजी दररोज वेणीत फुले माळायच्या, घरभर सुगंध दरवळायचं, वातावरण प्रसन्न व्हायचं. आज ती सवय कमी झालेली आहे, तरी त्या परंपरेची आठवण अजूनही मनाला आनंद देते. म्हणूनच सण असो, व्रत असो किंवा साधा दिवस असो, वेणीत एक सुगंधी गजरा माळा, आपल्या संस्कृतीचा सन्मान करा आणि आनंद, मंगलता आणि सौंदर्य आपल्या आयुष्यात दरवळू द्या. ही सुंदर परंपरा जपूया, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया. जय संस्कृती, जय परंपरा, जय भारत.